सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता भर कोर्टात रविराज हा उठून उभा राहतो आणि जजला म्हणतो, माझा असिस्टंट आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. तेव्हा अर्जुनचे नाव ऐकता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि मैपत साक्षी लगेच पाठीमागे वळून बघतात तर अर्जुन हा सायलीला घेऊन कोर्टाच्या दरवाजात येतो. दबंग स्टाईलने सायलीला आतमध्ये आणून आता अर्जुन हा रविराज समोर येत रविराजचे आभार मानतो. तर लगेचच कल्पना ही सायलीला म्हणते की सायली हे सर्व काय आहे. तेव्हा सायली म्हणते की आई फक्त थोडा धीर धरा, सर्व काही तुम्हाला समजेल. तर इकडे आता साक्षीच्या कानात मैपत म्हणतो की हा आता अर्जुन सुभेदारमध्ये कुठून आला. तर आता नागराज मैपतला म्हणतो की या दादाच्या मनात काय आहे ना तेच काही कळत नाहीये. त्यानंतर आता जजचे आभार मानत लगेचच अर्जुन म्हणतो की प्रताप सुभेदार आता तुमचा वकील मी आहे. लगेचच अर्जुन म्हणतो की प्रताप सुभेदार यांचा औषधामध्ये ड्रग मिक्स करण्याशी काहीही संबंध नाही, त्यांना या प्लानमध्ये अडकवलं गेलंय आणि हे प्रूव्ह करण्यासाठी माझा एकच पहिला आणि शेवटचा विटनेस आहे आणि तो म्हणजे मैपत शिकरे. ते ऐकून मैपतच्या पायाखालची जमीन सरकते आणि मैपतची खूप घाबरगुंडी उडालेली असते. तर आता मोठे डोळे करून साक्षी ही अर्जुनकडे बघू लागते. तर आता ते अर्जुनचे शब्द ऐकताच आता प्रताप विचार करतो की मला वाटलंच होतं हा अर्जुन काही ना काही गडबड आणि घोटाळा करणारच आणि माझं खूप मोठं नुकसान करणार. आणि पुन्हा यानं आता मैपतचंच नाव घेतलं. प्रताप विचार करतो की पण या अर्जुनची एवढ्या मैपतची काय दुश्मनी आहे. तर आता लगेचच अर्जुन हा जजची परवानगी मागत म्हणतो की मी मैपत शिकरेंना विटनेस बॉक्समध्ये येण्याची विनंती करतो. तर आता लगेचच परमिशन मंजूर झाल्यावर आता घाबरतच मैपत हा विटनेस बॉक्समध्ये येतो. आता विटनेस बॉक्समध्ये येताच अर्जुन आता मैपतला पहिला प्रश्न विचारतो की तुम्ही तर खूप मोठे बिल्डर आहात ना. तर लगेचच मैपत म्हणतो की माझा पोटा पाण्यासाठी तो धंदा आहे. अर्जुन म्हणतो पोटा पाण्याच्या नावाखाली अजून तुमचे काय काय धंदे आहेत. एवढ्यात आता मैपतचा वकील उठून उभा राहत म्हणतो की ऑब्जेक्शन माय लॉर्ड, अर्जुन सुभेदारांनी फक्त प्रताप सुभेदारांच्या केसबद्दलच बोलावं. तर अर्जुन म्हणतो मी त्याचबद्दल बोलतोय. त्यानंतर आता पुन्हा अर्जुन म्हणतो की मैपत शिकरे तुमचे अजूनही बरेच धंदे आहेत, म्हणजे तुमचा बिझनेस तुम्ही कसा चालवता आणि तिथे जर कुठले गुन्हे घडत असेल तर ते सुद्धा तुम्ही कोर्टाला सांगा बरं का मैपत शिकरे. तर आता मैपत म्हणतो की कसले गुन्हे साहेब, अहो मी तर एकदम साधा माणूस आहे, गोरगरिबांना मी मदतच करतो. अर्जुन म्हणतो मी तर हे ऐकलं की तुम्ही गरजू लोकांना पैसे देता आणि मोठं व्याजही वसूल करता. ते सर्व ऐकून आता आता इकडे चैतन्य विचार करतो की अर्जुनने हा मार्ग का पकडलाय आणि आता मैपतला टार्गेट करून अर्जुन हा प्रतापला कसं सोडवणार. तर इकडे आता तन्वी अस्मिताला म्हणते की हा अर्जुन भलतंच काहीतरी काय बोलतोय. तन्वी म्हणते म्हणजे प्रताप मामांबद्दल बोलायला हवं ना, मैपत शिकरेचा काय संबंध आहे. अस्मिता म्हणते की अगं पण रविराज काकांनी त्याला बोलायला दिलं ना. तर आता तन्वी म्हणते की बाबांना घोळात घेऊन अर्जुनने काहीतरी केलं असणार आणि आता मैपतवरती आता असा आरोप करून ते प्रताप काकांवरती शेकायला नको, म्हणजे बरं झालं असे तन्वी अस्मिताला बोलते. इकडे आता मैपत म्हणतो की व्याज वगैरे मी काही घेत नाही, अहो एखादा गरीब जर अडकला ना मी सरळ हाताने त्याला मदत करतो एवढंच. तर आता अर्जुन म्हणतो की अशीच मदत तुम्ही प्रताप सुभेदारांना सुद्धा केली, म्हणजे अन्नपूर्णा ट्रस्टसाठी तुम्ही त्यांना सुद्धा फायनान्स दिला. तर मैपत म्हणतो हो हो. आणि लगेचच अर्जुन आता पटकन त्याची बॅग उघडून त्यामधील एक न्यूजपेपर आज जजकडे देतो आणि म्हणतो की माय लॉर्ड, अन्नपूर्णा फार्मास्युटिकलमध्ये ड्रग्ज आढळले ही न्यूज याच पेपरमध्ये आहे आणि त्या दिवशी या ट्रकमधून तीच ऑर्डर जात होती ज्यामध्ये मैपत शिकरेने प्रताप सुभेदारांना फायनान्स केला होता. तर आता मैपत म्हणतो हो हो, त्याच ऑर्डरसाठी मी दिला होता ना फायनान्स, पण त्याचा अर्थ असा होत नाही ना की त्या ट्रक जात असताना माझा काही संबंध आहे. तर आता अर्जुन म्हणतो की मी अजून असं काहीच नाही म्हणालो शिकरे, आणि मला असं म्हणायचं की ज्या ऑर्डरसाठी तुम्ही फायनान्स दिला होता तोच ट्रक कसा पकडला गेला आणि मग तुम्ही प्रताप सुभेदारांना त्याचा जाब नाही विचारला का. तर मैपतला मोठा धक्का बसतो. तर आता मैपत म्हणतो की नाही नाही, मी प्रतापवरती त्यामुळेच डोळे झाकून विश्वास ठेवला आणि प्रताप सुभेदार असे कधीच करणार नाही, देव माणूस आहे हो. आता मैपत हा जजला बोलतो. मैपत म्हणतो की हे ज्याने केलं ना तो एक राक्षस असेल आणि त्या मोठ्या राक्षसाचंच हे काम असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी जर म्हणालो की तो राक्षस म्हणजे तुम्ही आहात, तर ते ऐकून मैपतला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात आता मैपतचा वकील उठून उभा राहत म्हणतो की एक्सक्यूज मी अर्जुन सुभेदार, तुम्ही पुरावा जर नसला तरी माझ्या क्लायंटवर आरोप करू शकत नाहीये. तर आता लगेच अर्जुन म्हणतो की पुराव्याशिवाय तर मी कधीच काही बोलत नाही आणि माय लॉर्ड माझ्याकडे असे काही पुरावे आहेत
की ते बघितल्यानंतर महिपत शिकरेचं त्या ड्रग्सशी डायरेक्ट कनेक्शन आहे हे तुमच्यासमोर येईल. आणि लगेचच त्याच्या बॅगमधून पेन ड्राईव्ह बाहेर काढत म्हणतो की माय लॉर्ड, हे सगळे पुरावे या पेन ड्राईव्हमध्ये आहे. असे म्हणत अर्जुन तो पेन ड्राईव्ह आता जज समोर धरतो. तर तो पेन ड्राईव्ह बघून महिपत आणि साक्षीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. तर आता लगेचच तो पेन ड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट केल्या बरोबर आता महिपतचा आवाज येतो आणि महिपत हा आता संतोष सोबत बोलत असतो. आणि लगेचच महिपत आता बोलू लागतो की तुझ्या बॉसने घोळ घातला की नाही. अरे संतोष, तुझा बाप महिपत शिकरे बोलतोय. संतोषने आता रेकॉर्ड केलेली असते आणि संतोष म्हणतो माझ्याकडे काय काम काढलंय. तर आता लगेचच महिपत म्हणतो तुझा बॉस आहे ना जो प्रताप सुभेदार, त्याला संपवायचंय. म्हणजे मी दिलेले ड्रग त्याच्या ट्रकमध्ये मिक्स करायचे. तेव्हा ते महिपतचे बोलणे ऐकून कल्पना तोंडाला हात लावते. तर प्रतापला मोठा धक्का बसलेला असतो आणि तन्वीने डोक्याला हात लावलेला असतो. तर साक्षी अवाक झालेली असते. महिपत म्हणतो की प्रताप त्या केसमध्ये कसं जेलमध्ये जाईल ना हे बघायचंय. तर संतोष म्हणतो की मी असं का करू. तर महिपत म्हणतो तुझ्या मुलीचं नाव काय रोचा, ती जास्त वेळ अंथरुणावरच असते म्हणे आणि तुला तिचं ऑपरेशन करायचं ना आणि त्याच्यासाठी तुला 3-4 लाख रुपये लागतात म्हणे. महिपत म्हणतो दिले तुला. इथे प्रतापच्या हातात बेड्या पडल्या की लगेच तुझ्या हातात पैसे. तर आता महिपत लगेचच व्हिडिओ कॉलमध्ये त्या लॅपटॉप समोर येतो. तर आता व्हिडिओ कॉलमधून महिपतने सांगितलेले असते की मी तुम्हाला जी पावडर देईन ना ती तुम्ही त्या ट्रकच्या औषधामध्ये मिक्स करायची. तर संतोष म्हणतो की ती पावडर कसली आहे हे आम्हाला माहीत आहे. तर आता लगेच संतोष म्हटलेला असतो की हे काम तर जोखमीचं आहे. तर महिपत म्हणतो की त्याच जोखमीची तुला रक्कम मिळणार आहे. तेव्हा महिपत आता त्या व्हिडिओमध्ये दिसताच आता इकडे चैतन्य हा साक्षीकडे बघतो. तर साक्षी तिचे डोळे झुकवते. महिपतने सांगितलेले असते की माझी माणसे तुम्हाला ती पावडर आणून देतील आणि ट्रक निघायच्या आत ती पावडर त्या औषधामध्ये गेली पाहिजे. तर आता संतोषचा दुसरा साथीदार असतो, त्याला महिपतने सांगितलेले असते की तुझ्याकडे माझं अजून एक काम आहे. ट्रक त्या बाँड्रीवर पोचायच्या अगोदर 5 मिनिटं मला फोन करायचा. तर आता इकडे ते सर्व चालू असताना पटकन सायली ही तिथून गुपचूप बाहेर जाते. त्यानंतर आता महिपतने दुसरा कॉल केलेला असतो. त्यामध्ये त्याने संतोषला म्हटलेले असते की अन्नपूर्णा ट्रकमध्ये तू विषारी पावडर ठेवली की नाही. तर संतोषने सांगितलेले असते आज ठेवणार आहे. तेव्हा महिपत म्हणतो की शाब्बास आणि पोलिसांनी ट्रक पकडला की मला फोन कर. तर आता तो ऑडिओ ऐकून प्रताप हा रागाने महिपतकडे बघतो. तर आता प्रतापला कसे पोलिसांनी अटक केली हे सर्व प्रतापच्या डोळ्यासमोर येतं. प्रतापला अटक झाल्यानंतर पुन्हा आता महिपतने आता संतोषला ऑडिओ केलेला असतो. त्यामध्ये महिपत संतोषला म्हणतो की अरे पोलीस हे आता प्रतापला अटक करून घेऊन गेले. तर आता तो अर्जुन वाऱ्यासारखा प्रतापला सोडवण्यासाठी भटकत असेल. तर आता संतोषने पुढचा ऑडिओ आता टेप केलेला असतो. त्यामध्ये आता संतोष हा महिपतकडे जातो आणि म्हणतो की माझ्या मुलीच्या ऑपरेशनसाठी पैसे. तर महिपत म्हणतो देतो काही काळजी करू नकोस. तर आता महिपतने सांगितलेले असते की देतो तुला मी मालामार करणार, तू काळजी करू नकोस. तर आता इकडे कल्पना ही शेजारी सायली नसल्याचे कल्पनाला समजते आणि कल्पना इकडे तिकडे बघू लागते. तर आता तो व्हिडिओ बघून महिपत म्हणतो की कसला हा व्हिडिओ आणि कसलं रेकॉर्डिंग. अहो या व्हिडिओमधला माणूस म्हणजे मी नाही बरं का. तर आता महिपत म्हणतो की अहो त्या प्रताप सुभेदाराच्या कंपनीतला तो माणसाचा माझा काही संबंध नाही. एकदा मी चौकशीसाठी त्याला घरी बोलावलं होतं, त्यावेळेस या अर्जुन सुभेदारांनी त्याला कुत्र्यासारखा मारला. महिपत म्हणतो की मी आता सुद्धा सांगतो की त्याने हे पुरावे ना त्याला मारून मिळवले असतील. महिपत म्हणतो की ह्या व्हिडिओचं काय घेऊन बसले तुम्ही, हे व्हिडिओ मुलं ना असे 5 मिनिटात बनवतात. महिपत म्हणतो की अहो आता टेक्नॉलॉजीमध्ये आपले जग खूप पुढे गेले ना, तेव्हा हे असे व्हिडिओ पटकन कुणीही आणतं. तर लगेचच अर्जुन म्हणतो की यू आर राईट मिस्टर महिपत शिकरे, खरंच टेक्नॉलॉजीमध्ये आपण खूप पुढे गेलोत आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये तुम्ही आहेत आणि हे सर्व ऑडिओ त्याचा आवाजसुद्धा तुमचा आहे, हे लवकरच समोर येईल. त्यानंतर अर्जुन आता जजला म्हणतो की माय लॉर्ड, संतोष जमदाडेंनी जे पुरावे दिले ना ते सर्व आता या महिपत शिकरेच्या विरोधात आहेत आणि ट्रकच्या औषधामध्ये विषारी ड्रग्ज हे महिपत शिकरेनेच ठेवले होते, प्रताप सुभेदारांनी नाही. तर लगेच नाटक करत महिपत म्हणतो की अरे देवा मी हे काय ऐकतो. अहो किल्लेदार साहेब, तुम्ही हा असले आरोप कशाला करता माझ्यावरती. तर लगेचच महिपत म्हणतो नाही मी असे घाणेरडे आरोप माझ्यावर ऐकूनच घेऊ शकत नाही.
तसंच महिपत त्याच्या छातीत कळ निघल्याचे नाटक करतो आणि मोठ्याने ओरडू लागतो आणि लगेचच मोठ्याने महिपत ओरडत म्हणतो की अर्जुन साहेब डॉक्टर बोलवा ना, जज साहेब डॉक्टर बोलवा. तर साक्षी मोठ्याने अण्णा असे म्हणत जाऊ लागते. तर नागराज साक्षीला थांबवतो आणि म्हणतो की तू जाऊ नकोस. तर लगेचच आता जज म्हणतात की डॉक्टरांना बोलावण्याची व्यवस्था करा. तर अर्जुन म्हणतो त्याची काही गरज नाही माय लॉर्ड, माझा भाऊ अश्विन सुभेदार डॉक्टर आहे. तुमची जर परमिशन असेल तर त्याला महिपत शिकरेला चेक करण्यासाठी मी बोलावू शकतो. आणि लगेचच आता जज हे परमिट करतात. पटकन आता अर्जुन अश्विनला सांगतो. तर अश्विन आता महिपत शेजारी येतो आणि म्हणतो चला तुमच्या छातीत कळ आली बघतो. तर लगेचच महिपत म्हणतो नाही नाही मी आता बरा आहे, तुम्ही जा. त्यानंतर महिपत अर्जुनला म्हणतो की थोडंसं पाणी मिळेल का. तर अर्जुन हसतच म्हणतो तुम्हाला पाणी पाजायलाच हवं. आणि लगेच अर्जुन आता महिपतला प्यायला पाणी देतो. तर लगेचच प्रताप म्हणतो महिपत हे सगळं तू केलंस. तर लगेचच महिपत म्हणतो की अहो तुम्ही प्रतापराव तुमच्या पोरावर विश्वास ठेवू नका. मी जर तुम्हाला अडकवलं असतं तर मी तुम्हाला ड्रग्सच्या या प्रकरणात सोडवलं असतं का. महिपत म्हणतो की आणि तुमच्या कंपनीच्या माणसावर तुमचा विश्वास आहे ना, तर मग स्वतः इथे तो साक्षी द्यायला का नाही आला सांगा ना मला. तर लगेचच पाठीमागून सायली तिथे येत म्हणते की संतोष जमदाडे स्वतः आले. तर लगेचच संतोष हा सायलीसोबत आलेला बघून सर्वांना मोठा धक्का बसतो आणि आता साक्षी आणि महिपतच्या तर पायाखालची जमीनच सरकते. लगेच अस्मिता म्हणते की अगं हा तर तोच माणूस आहे ज्याला अर्जुनने आता कुत्र्यासारखी धुलाई करत आपल्या घरी आणले होते आणि आता हा तर सायलीसोबत आहे. तर अस्मिता म्हणते हे सर्व काय चाललंय. तर लगेचच कल्पना म्हणते अस्मिता जे सत्य आहे ना ते जगासमोर येतंयच. लगेच अर्जुन संतोष जमदाडेला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन मागतो. तर जज परवानगी देतात आणि संतोष आता विटनेस बॉक्समध्ये येतो. त्यानंतर अर्जुन संतोषला म्हणतो की तुम्ही तुमची ओळख कोर्टाला द्याल का. लगेच संतोष म्हणतो की माझं नाव संतोष जमदाडे. संतोष म्हणतो मी गेली अनेक वर्ष अन्नपूर्णा फार्मास्युटिकलमध्ये काम करतो. अर्जुन म्हणतो महिपत शिकरे यांना तुम्ही ओळखता का मिस्टर संतोष. तर संतोष आता महिपतकडे बघतो आणि संतोष थोडा घाबरतो. अर्जुन म्हणतो मिस्टर संतोष जे काही आहे तुम्ही खरं बोला. तर लगेच संतोष म्हणतो हो साहेब आणि मी यांच्याकडून पैसे घेऊन आमच्याच कंपनीच्या ट्रकमध्ये ड्रग्ज ठेवले. आणि आता संतोष हा घडलेली सर्व हकीकत कोर्टाला सांगतो. ज्यावेळेस गोडाऊनमध्ये संतोष हा तिथे उभा असताना महिपत हा कसे मधून आला आणि त्याच्या गुंडांनी कशी संतोषकडे ड्रगची पावडर दिली आणि ती पावडर कशी विषारी बनवून औषधामध्ये टाकायला सांगितली. ही सर्व हकीकत आता संतोष कोर्टाला सांगतो. तर आता अर्जुन ज्यावेळेस चौकशी करायला येणार हे महिपतने संतोषला सांगितलेले असते आणि अर्जुन चौकशी करायला आला हे महिपतला कळताच महिपत संतोषला म्हणतो की काय चौकशी केली त्यांनी. तर संतोष म्हणतो की त्यांनी अनेक प्रश्न विचारले, तुम्ही किती वर्षापासून काम करता वगैरे वगैरे. हे सर्व संतोष आता कोर्टाला सांगतो. महिपतने संतोषला सांगितलेले असते की पुरावा सापडला का मग. तर लगेच संतोष म्हणतो कसं सापडणार, मी तर सर्व CCTV वगैरे गायब केलं होतं. संतोष म्हणतो की महिपतला प्रताप सरांना जेलमध्ये अडकवायचं होतं म्हणून त्यांनी मला हे सर्व करायला लावलं आणि मला माझ्या मुलीच्या ट्रीटमेंटसाठी पैसे हवे होते म्हणून मीही ते केलं. संतोष म्हणतो की माझ्या मुलीच्या ट्रीटमेंटसाठी पैसे हवे होते म्हणून मी हे सर्व केलं, पण मला त्यानंतर पश्चाताप व्हायला लागला साहेब, म्हणून मी सगळे पेन ड्राईव्ह असलेला पुरावा सायली सुभेदार यांना दिला. तर लगेच अस्मिता म्हणते सायलीला दिला, अरे बापरे पण का. तर लगेचच इकडे संतोष म्हणतो की मग महिपतचे गुंड मला आणि माझ्या मुलीला मारायला आले आणि संतोष म्हणतो की म्हणून हे सगळं मी केलं. तर लगेचच ते सर्व ऐकून आता जज समोर महिपत शिकरे हा अंमली पदार्थाचा तस्करी करणार असल्याचा समोर येते आणि लगेचच जज त्यांचा आदेश आता कोर्टाला सांगतात आणि म्हणतात की महिपत शिकरे हा यांनी अंमली पदार्थाची तस्करी करण्याबद्दल त्यांना सक्त कारावासाची शिक्षा देण्यात येत आहे. आणि लगेचच असे म्हणत पोलीस हे आता महिपतला बेड्या ठोकतात आणि घेऊन जाऊ लागतात. तर महिपत आता सायली अर्जुनकडे बघतो. तर आता इकडे महिपतला कारावासाची शिक्षा होत आता प्रतापला निर्दोष सोडवलेले असते आणि आता सायली आणि अर्जुन हे सर्वांच्या समोर आलेले असतात. तेवढ्यात प्रताप आता तिथे सायलीला म्हणतो की सुभेदारांच्या सुनेला साजेशी वागलीस आणि तुझे कर्तव्य म्हणजे सुभेदाराच्या सुनेचे कर्तव्य तू पूर्ण केले सायली, खरंच तुझं खूप खूप थँक्स. तर सायली खूप खुश झालेली असते आणि आज सायली ही सुभेदारांच्या गळ्यातील ताईत बनलेली असते. तर आता पूर्ण ही कशी सायलीचा सून म्हणून स्वीकार करते हे बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.